माझी नव्हे. देवा तुझी मरत भूमी आहे. पण देव स्वर्ग सोडून सहसा मरत भूमीवर येत नाही. म्हणून या पद्मासुराला प्रश्न पडला. तुझा प्रश्न योग्य आहे, परंतु यावेळी तो अयोग्य ठरणार. कारण तू केलेला अधर्म, या अधर्मानं आणि या अधर्मामुळेच हा महाविष्णू तुझ्या नेत्रात वैकुंठीच्या नायका, जो मी अधर्म केला माझ्या इच्छेच्या प्राप्तीसाठी केला. इच्छा म्हणजे बलवती आहे, इच्छा म्हणजे अखंड सौभाग्यवती आहे. या इच्छेच्या अनुसरून मी राहिलोय. काय चुकलंय माझं? अरे केवळ इच्छा ही योग्य असावी. तीच जर इच्छा अयोग्य दिशेनं गेली असेल तर तो तुझा विनाशकाल तू स्वतःहून ओढवून घेतोय. हे वैकुंठीच्या नायका, जी मला इच्छा जडली माझ्या जीवाच्या अभ्युदयासाठी जडली, जी मला इच्छा जडली माझ्या उत्कर्षासाठी जडली, मग स्वतःच्या जीवाच्या अभ्युदयासाठी उत्कर्षासाठी घडलेली इच्छा अयोग्य आहे. हे बदमासूर, अरे स्वतःच्या उत्कर्षासाठी प्रत्येकानं झटावं. देव दानव मानव प्रत्येकानं झटावं, परंतु आपली पाऊलं जी टाकतोय ती योग्य आहेत की अयोग्य आहेत याचा विचार करूनच टाकतोय. ज्यावेळी मी पाऊल टाकतो तेच पाऊल योग्य रीतीनं जमिनीत रोवतो. या संदर्भात मागील पाऊल मी पुढे टाकतो, हा माझा नियमच आहे. अरे तू टाकलेलं पाऊलच मुळी अयोग्य आहे, म्हणूनच सांप्रत महाविष्णूला तुझ्या नेत्रासमोर यावं लागलं. माझ्या मतानं अयोग्यच आहे आणि जीवनभर हा जन्म माझ्या अभ्युदयासाठी मी झटेल. मग तुझ्या अभ्युदयासाठी तू झटणारच, तर तू स्वतःहून तुझा मृत्यू ओढवून घेतलाय हे लक्षात ठेव. तुझ्या अनुसार माझा मृत्यू असेल, असा स्वर्गाची पायरी चढेल, पण इच्छाच्या प्राप्तीसाठी मी झटतोय तेव्हाही माघार मी घेणार. मग मरणासाठी जर का तू सिद्ध आहे तर खलकृती खल करुणा कैसी.